कहाणी संपत शनिवारची। एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं आपला एक ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवी, लेकी सुना सुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी। याप्रमाणे करता करता श्रावण मास आला। पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, गाडगी मटक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनेकुरडीची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव। सुनेनं बर म्हटलं। माडीवर दाणे पाहू लागली। अर्ध्या भाकरी पुढे पुरते दाणे निघाले। तेवढेच तिनं दळले, त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनेकुरडीची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं, नी सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे। तिला त्याची दया आली। बर म्हणाली। घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला। तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले। नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या। त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या। आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं। सगळी माणसं येऊन शेतावर गेला। इकडे काय मौज झाली। शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं। ब्राह्मणाचे घरी आले, मागच्यासारखंच मला नाऊ घाल, माखू घाल म्हणून म्हणाले। ब्राह्मणाची सून घरी होती। ती त्याच्याशी बोलू लागली, बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही। देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे। ब्राह्मणांची सून माझ्याजवळ आली, काही नाही म्हणू लागली। देव म्हणाले, बरं, तर मग तुझजवळ असंच काहीच नाही राहणार, असा शाप त्यांनी दिला। मी अंतर्धान पावले। ब्राह्मणांची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली, तिला काहीच सापडलं नाही। संध्याकाळ झाली, तो सासू सासरे घरी आले, सर्व तयारी पाहू लागली, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनेला राग भरली। सुनेनं झालेली हकीकत सांगितली। पुढं तिसरा शनिवार आला। ब्राह्मणांनी तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं, जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितले। आपण उठून शेतावर गेला। इकडे मागच्यासारखे शनिदेव आले। ब्राह्मणांच्या सुनेला देवाला अंगाला तेल लाव म्हणू लागले। तिने दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला। देवानं तिला पूर्वीसारखाच शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। पुढे काय झाले, काही वेळानं सासू सासरे घरी आले, जेवणाची तयारी पाहू लागले, तो तिथे काहीच दिसेना। मग त्यांनी सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली। सगळ्यांना उपवास पडला, मनात फार खिन्न झाले। पुढे चौथा शनिवार आला। ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं, पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला। इकडे शनिदेवाने काय केले, गलित कुष्ट्याचं रूप धरलं, ब्राह्मणाचे घरी आला, सुनेला म्हणू लागला, बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव। तिनं बरं म्हटलं, अंगाला तेल लावलं, ऊन पाण्याने आंघोळ घातली, भाजी भाकरी खायला दिली। तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला, असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला। पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली, डाळदाणा दृष्टीस पडला, तो काढला, तिनं आपला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात सासू सासरे आले। सुनेनं सांगितले, सगळी तयारी झाली, न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनेकुरडीची भाजी आहे। सासू सासऱ्यांना आनंद झाला। आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं। तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला। सासऱ्यांना आनंद झाला। इतक्यात काय चमत्कार झाला, सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली, तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं। त्यांनी ते सोडून पाहिलं, तो पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले। सुनेला दाखवले, ह्याच पत्राळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं। सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं। पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली। त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं। आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याला त्याचा राग आला। नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले, म्हणून 2 शनिवार आपणास उपवास घडला।
पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.